बस स्थानकात तरुणाच्या संशयास्पद हालचाली। साप्ताहिक सुट्टी असल्यानं बीडवरून अंबाजोगाईला आलेले पोलीस कर्मचारी तेजस वाहुळे यांच्यामुळे आंतरराज्य टोळीचा छडा लागलाय। वाहुळे यांना बस स्थानकात एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली। त्यानंतर कारमध्ये निघालेल्या या चोरट्याचा पाठलाग करून वाहुळे यांनी त्यास पकडले। त्यावेळी त्या तरुणाकडे चोरीचे तब्बल 63 मोबाईल आढळून आले। दरम्यान चोरट्याचे तिघे साथीदार मात्र पलायन करण्यात यशस्वी झाले। वाहुळे सध्या बीड पोलीस मुख्यालय इथं कर्तव्य बजावत आहेत। अधिक माहितीनुसार साप्ताहिक सुट्टी असल्यानं वाहुळे अंबाजोगाईत आले होते। दुपारी मुलाची शाळा सुटेपर्यंत वाट पाहत ते बस स्थानकात थांबले होते। यावेळी एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं तो पाकिटमार किंवा मोबाईल चोर असू शकतो अशी खात्री झाल्यानं वाहुळे यांनी त्याच्यावर पाळत ठेवली। थोड्या वेळात तो तरुण लगबगीनं बस स्थानकाच्या बाहेर पडला आणि रस्त्यावर थांबलेल्या एका कारमध्ये बसलेल्या 3 साथीदारांसह लगबगीनं निघाला। वाहुळे यांनी तात्काळ ऑटो रिक्षातून त्या कारचा पाठलाग सुरू केला। आपल्या पाळतीवर कुणी येत असल्याची कल्पना अजिबात नसलेल्या त्या चोरट्यांनी कार भगवान बाबा चौकातील पंपावर CNG भरण्यासाठी थांबवली। यावेळी तिघे जण कारमधून उतरले तर एक जण कारजवळच थांबला। पाठलाग करत असलेल्या वाहुळे यांनी कारजवळ थांबलेल्या चोरट्यास पकडले आणि चौकशी सुरू केली। त्यावेळी त्याच्यासोबत तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले। पोलिसी खाक्या दाखवताच त्या चोरट्यानं तो स्वतः नागपूरचा असून सोबतचे 3 साथीदार झारखंड असल्याचं सांगितलंय। बस स्थानकात नुकतेच एक मोबाईल चोरला असल्याचंही त्यानं कबूल केलं। त्यानंतर वाहुळे यांनी कारची झडती घेतली असता आतमध्ये तब्बल 63 मोबाईल आढळून आले। वाहुळे यांनी मोबाईल आणि कारसह त्या चोरट्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन केलं। या कामगिरीमुळे वाहुळे यांचं कौतुक होत आहे।